व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच आज ज्यांचा निरोप समारंभ आहे असे माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज इयत्ता 7वीचा निरोप समारंभ. निरोप म्हटला की आपल्याला सोडून जाणं याच गोष्टी वाटतात, परंतु बालमित्रांनो, तुम्ही आम्हाला सोडून जरी गेले, ह्या शाळेतनं जरी तुम्ही जाणार आहात, पण तुमच्या आठवणी आणि तुम्ही आम्हाला नेहमी गेटवरनं जाताना दिसणार. मी कालच बोलता बोलता विषय बोलले की एवढे 4 दिवस फक्त तुम्ही आमच्या सोबत आहात. कदाचित जूनचे सुरुवातीचे दिवस तुम्ही येणार, आमच्यापर्यंत येणार, गुड मॉर्निंग वगैरे म्हणणार, परंतु नंतर आम्ही तुम्हाला म्हणणार की आम्हाला गेट बंद करायचं आहे. आणि त्या आठवणी असतील आपल्यासोबत फक्त की आपण काय काय केलेलं आहे. बघा बालमित्रांनो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. तुमचं आणि आमचं नातं हे असं इतक्या सहज तुटणारं नाहीये. आपलं नातं हे अजन्म आहे. तुम्ही आमचे विद्यार्थी जरी असले तरी मला वाटतं की तुम्ही आमच्या घरच्या 2 मुलांपेक्षाही तुम्हाला जास्त जपतो, आम्ही जपलेलो आहोत. जेव्हा 6 तास आपण एकमेकांच्या समोर उभं असायचो. मी 2023ला या शाळेत आले आणि योगायोगासाठी आपल्या ज्या मुख्याध्यापिका मॅडम होत्या, भाईबंग मॅडम, यांनी मला आणि शिंदे मॅडमला बोलवलं आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला कोणता वर्ग हवा आहे, चिठ्ठी काढायची का. तर आदरणीय शिंदे मॅडम या मला सिनियर होत्या आणि त्या सहज म्हटल्या, म्हणजे कशा म्हटलं ते मला माहीत नाही, पण मला तुकडी हवी हे त्यांनी बोललं. आणि मला बघा, माझं गुड लक असं की मला जी पण तुकडी मिळाली ती खूप छान उत्कृष्ट होती. म्हणजे मुली ज्या माझ्या 24 होत्या, माझ्या रत्न होत्या, खूप गुणी होत्या. मला अभिमान वाटतो की या वर्षीच्या स्पर्धेमध्ये 9 इव्हेंटमध्ये मुलींनी बक्षिसं मिळवली आणि किमान केंद्रापर्यंत तिथे पुढे त्या पिठाला गेल्या आणि तालुक्यात सुद्धा त्यांनी मजल मारली. तालुक्यातही उत्कृष्ट असे सादरीकरण केलं. प्रत्येक याच्यात म्हणजे वक्तृत्व असेल, नुसतं शैक्षणिकच नाही तर नृत्य असेल, हॅकॅथॉन सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट बाजी मारली. आणि मला जे 11 नमुने मिळाले होते ते रत्नच होते, पण ते नमुन्यातले रत्न होते. अगदी पहिल्या दिवशी भेटलेला अभिनव गेटवरच भेटला. मी शोधत होती फोटो काढण्यासाठी कोणी मिळेल का. तायडे मॅडम म्हटले याच्याकडे देऊ नका, पण योगायोगा असा की मी त्याच्याकडेच दिला मोबाईल आणि त्याची माझी चांगला परिचय झाला. मॅडम म्हटलं याच्यापासून सावध राहायचं, बाकी सगळे होतील हँडल पण याच्यापासून सावध राहा. आणि खरोखर तो दिवस मला आठवतोय की त्याचा तो विचित्रपणा, वागणं आणि त्याच्या इशाऱ्यावर नाचणारी सगळी मुलं, तो जसा करेल तसेच इतर मुलं वागायची. पण हळूहळू दोरीत येत गेले, खूप छान झाले. मला शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा त्यांना वॉर्निंग द्यावी लागली आहे. बघा आईराव सरांचं तुमच्यावर लक्ष आहे, ते बटणं वगैरे नीट लावा, उद्या जर तुमचे बटणं इकडे तिकडे दिसले तर स्टेजवर बोलणे का. असे हे करामती मुलं होते, परंतु हुशार तेवढेच होते. मी नेहमी अभिमानाने सांगते की आयुष किंवा अभिनव यांचं अक्षर 1 नंबर आहे, मुलींपेक्षाही सुंदर अक्षर असलेले. फक्त त्यांच्यामधला एकच गुण असा होता की त्यांना अभ्यास करायला फार कंटाळा यायचा. मग वर्गात जेवढं काही शिकवलं जाईल त्यावरच त्यांचा पेपर, त्यावरच ते मार्क्स मिळवायचे आणि तेही आउट ऑफ असायचे. मग असे हे गुणी मुलं मला मिळाले आणि मुलींचं कौतुक करावं तेवढं थोडं. अगदी छान मुली. मोनिका टीचर 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 करायची, मी तिला म्हणायची अगं बाई बस झाला आता, पण तिने माझा पिछा काही शेवटपर्यंत सोडला नाही. अशी गुणी मोनिका किंवा जाधववाडीच्या माझ्या मुली निशा, गौरी ज्याही आहेत, जाधववाडीवर नाही येतात त्या, एवढे लांबून यायच्या, पण वेळ त्यांनी चुकवली नाही. मुलांचं व्हायचं 19-20, पण मुली मात्र वेळेवर शाळेत हजर असायच्या लांबून येऊन सुद्धा. मी त्यांना अक्षरावरनं बोलली असेल किंवा शुद्ध लेखनावरनं बोलली असेल, कधी गणितावरनं बोलली असेल, थोडासा राग किंवा संताप माझ्याही मनात असायचा, पण तेवढंच फ्रेंडली रिलेशन आमचं होतं. अगदी कानात येऊन गोष्टी सांगायच्या. मुख्याध्यापक सर नेहमी म्हणायचे मॅडम हे तुम्हाला कानात येऊन काय सांगतात, पण ते नातं एक वेगळं तयार झालं. घरी मुली नाही आहेत, पण ह्या मुली माझ्यासाठी माझ्या कायमच्या आयुष्याची शिदोरी आहेत. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी नेहमीच सहभागी राहील, कारण त्यांचा जो बेस घडवणाऱ्या मॅडम होत्या त्या म्हणजे चक्रे मॅडम, सांबरे मॅडम, तायडे मॅडम यांनी उत्कृष्ट त्यांची घडत केली. आम्हाला फक्त कळस चढवायचं काम होतं, त्यांना फक्त योग्य दिशेने नेण्याचं काम होतं, तर ते आम्ही केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. तुमच्या आठवणी या माझ्या मनात कायम राहतील. बघा ही शाळा पाहिल्यानंतर मला एक म्हणावंसं वाटतं, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती, तिथे असावा प्रेम
असावा